हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत। नशेमध्ये असलेल्या अर्णवने एकदम धिंगाणा घातलाय, नात खुळा धिंगाणा। पहिले तर त्याने डान्स केला, मग ईश्वरीला तो पुन्हा पुन्हा आय आय म्हणजेच तो ईश्वरीला आय लव्ह यू म्हणणार का, हे तर तुम्हाला आता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल। पण ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा हा रोमांस, ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा हा जो एपिसोड होता तो खूपच भारी होता। कारण अर्णव हा पूर्ण नशेत होता, तो वेगळाच वागत होता। जो नेहमीचा अर्णव आपल्याला दिसतो की तो सात्विक फॅशनचा CEO आहे, खूप क्लासी आहे, चिडखोर आहे, पण हा अर्णव वेगळाच वागत होता, नाचत होता, गात होता, ईश्वरीच्या मागे मागे करत होता। एकूणच हा एपिसोड खूपच भारी होता। तर नेमकं घडले तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्णव हा चक्क ईश्वरीच्या पोटाला मिठी मारतो आणि म्हणतो मला असंच राहायचंय। ईश्वरीला सुद्धा खूप भारी वाटतं। ती अर्णवला म्हणते, अर्णव सर आता आपण घरी जाऊया, खूप रात्र झालीये। तर अर्णव म्हणतो, नको ना, मला येथेच मजा येतेय, आपण येथेच थांबूया। ईश्वरी त्याला समजावून सांगते, नाही अर्णव सर, घरी सगळे वाट पाहत असतील आणि तुम्ही सुद्धा नशेत आहात, चला घरी। तर अर्णव हा चक्क तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो की शांत बस, मला तुला काहीतरी सांगायचंय। असं म्हणून तो ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो आय। ईश्वरी खूप खुश होते। तिला वाटतं की अर्णव त्याच्या मनातल्या भावना सांगणारे, मला आय लव्ह यू म्हणणारे, त्याच्या प्यारचा इजहार करणारे। पण अर्णव हा चक्क ईश्वरीला विचारतो, आय वॉन्ट टू आस्क यू। असं म्हणून तो ईश्वरीला म्हणतो, तू माझ्यावर का चिडली होतीस ते मला सांग। ईश्वरीचा भ्रम निराश होतो। अर्णव आपल्याला आय लव्ह यू नाही म्हणाला म्हणून ती चिडते आणि म्हणते, अर्णव सर मी तुम्हाला ते नंतर सांगेल, पण आता आपण घरी जाऊया, खूप उशीर झालाय, मी तुम्हाला या अवस्थेत येथे नाही ठेवू शकत। असं म्हणून ती अर्णवला बाहेर जाण्यासाठी चला चला असं म्हणत असते आणि म्हणते की सर मी तुमच्यासाठी घरी एक सरप्राईज ठेवलंय। अर्णव खूप खुश होतो। तो नशेमध्ये खूपच लढीवाळपणे बोलत असतो, त्याची बोलण्याची शैलीच वेगळी असते। तो म्हणतो, तू माझ्यासाठी लिलीची फुलं आणलीत का? तर ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्हाला तर लिलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ना, लिलीची फुलं नाही, मग दुसरी फुलं आणली आहेत। तर अर्णव तोंडावर हात ठेवून म्हणतो, तू मला रेड रोजेस लाल गुलाब देणार आहे का? ईश्वरी खुश होते आणि म्हणते, हो सर, मी तुम्हाला लाल गुलाबच देणार आहे सरप्राईजमध्ये, आता तुम्ही चला माझ्याबरोबर। असं म्हणून ती अर्णवला उठवते। अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हे दोघेही ऑफिसच्या बाहेर पडतात। तर इकडे मामा हा इनॉग्रेशनमध्ये काय काय झालं हे रंगून रंगून सांगत असतो, त्यामुळे अंजली खूप खुश होते। पण मामी आणि राजेश यांचा चेहरा मात्र पडतो, त्यांचा चांगला जळफाट होतो। मामा सांगतो, काय सांगू अंजली तुला, इनॉग्रेशनमध्ये किती धमाल आली, आपले क्यूट कपल खूपच छान दिसत होतं, त्यांनी एकत्र इनॉग्रेशन केलं, आपलं विंटर कलेक्शन लॉन्च केलं। अंजली म्हणते, मामा मला फोटो पाहायचे, तू त्यांचे फोटो काढले का? मामा सांगतो, हो, ऑफिसच्या एका स्टाफने मला पाठवलेत। असं म्हणून तो अंजलीला हे फोटो दाखवतो आणि अंजली हे फोटो सर्वांना दाखवते। त्यामुळे राजेश चांगला चिडतो आणि विचार करतो, आज एवढी सेटिंग लावून सुद्धा माझी इंदोरी जिलेबी माझ्या हातातून सटकली आणि तेथे जाऊन त्या अर्णवबरोबर इनॉग्रेशन करून आली आणि हे सगळे मला फोटो दाखवताय, लाज नाही का वाटत यांना? तर मामी मनातल्या मनात विचार करते, इतका प्रयत्न केला तरी ती ईश्वरी इनॉग्रेशनला पोहोचली, लावण्या माझ्यावर खूप चिडलेली असेल, आता काय बोलेल काय माहीत। तर आकाश विचारतो, पण पप्पा अजून दादा आणि बहिणी घरी का नाही आले, कुठे गेले असतील? तर मामा म्हणतो, अरे जाऊ दे ना, आज त्यांचा स्पेशल दिवस आहे, दोघे एन्जॉय करतील, कुठेतरी मस्त लॉंग ड्राईव्हला गेलेले असतील। राजेशचा आणखीनच जळफाट होतो। तर मामा मामीला विचारतो, तुझा पाय अचानक कसं काय मुरगाळला? मामी चिडून म्हणते, पाय अचानकच मुरगळतो, पुढच्या वेळेस ना मी मुहूर्त काढेल आणि त्यावेळेस माझा पाय मुरगळू देईल। त्यामुळे मामा गप्प बसतो आणि पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं कौतुक करू लागतो। मामा म्हणतो, ईश्वरीने काय टायमिंग साधलं, एकदम वेळेवर इनॉग्रेशनला पोहोचली, हो की नाही जावई बापू? राजेशला खूप राग येतो आणि तो हो म्हणतो। मामी सुद्धा तोंड पाडून बसलेली असते। अंजली या दोघांचे फोटो पाहते आणि म्हणते, खरंच आपलं क्यूट कपल किती छान दिसतंय ना, दोघांचे फोटो सुद्धा खूप खूप छान आले आहेत। तेवढ्यात राजेश रागारागाने निघून जातो। आकाश विचारतो, ताई जिजूंना काय झालंय? अंजली सांगते, त्यांना काही महत्त्वाचं काम आठवलं असेल। तेवढ्यात आकाशला सुद्धा नम्रताचा कॉल येतो
आणि तो सुद्धा एक्सक्यूज मी म्हणून तेथून बोलायला जातो. मामी विचार करते, या आकाशचं काय चालू आहे, कोपऱ्यात जाऊन कोणाशी बोलतोय, वेळ हातातून निघून जाण्याआधी मला त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. असं म्हणून ती पाय मुरगाल्याचं नाटक करत करत आकाशच्या मागे मागे जाते. मामी आणि अंजली हे दोघे फोटोज पाहत असतात आणि अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक करत असतात. तर इकडे लावण्या ऑफिसच्या बाहेर येते. तिला आठवतं की ईश्वरीने कशी तिच्या खाटकन थोबाडीत मारली होती आणि ती स्वतःच्या गालात हात लावते. तिला पुन्हा एकदा भास होतो की ईश्वरीने मला मारलंय. ती खूप चिडते आणि म्हणते, हाऊ डेअर शी. त्या मिडल क्लास ईश्वरीची एवढी हिंमत का, तिने माझ्यावर हात उचलला का. पण अर्णव, मी तुला प्रॉमिस करते, लवकरच तो दिवस येईल जेव्हा तू स्वतः त्या ईश्वरीच्या थोबाडीत मारशील आणि तिला हाताला धरून घराबाहेर काढशील. तोपर्यंत ही लावण्या देशमुख शांत बसायची नाही. असं म्हणून लावण्या ही तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये 2 बोटं वर करते, चुटकी वाजवते आणि ठरवते की आता ईश्वरीचं काउंटडाऊन सुरू झालंय. मी तिला अर्णवच्या घरात आणि अर्णवच्या नात्यामध्ये जास्त काळ टिकूच देणार नाही, असा ती संकल्प करते. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही ऑफिसच्या बाहेर येतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, चल आपण दोघे कारमध्ये लॉंग ड्राईव्हला जाऊया. तर ईश्वरी त्याला म्हणते, नाही सर, आपण लॉंग ड्राईव्हला जायचं नाहीये. तर अर्णव म्हणतो, लॉंग ड्राईव्ह म्हणजे चक्क आपण इंदोरला जाऊया. ईश्वरी म्हणते, तुम्हाला साधं चालता येत नाहीये आणि तुम्ही लॉंग ड्राईव्ह करत गाडी चालवत मला इंदोरला नेणार आहात का. अर्णव म्हणतो, मी काहीही चालू शकतो, मी स्पीड बोट चालू शकतो, विमान चालू शकतो. असं म्हणून तो लहान मुलासारखा चक्क जागच्या जागीच विमान चालू लागतो. ईश्वरी विचार करते, हे परमेश्वरा, गणूबाप्पा यांचं हे काय झालंय, आता मी काय करू. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही माझं ऐका, आपण रिक्षाने जाणार आहोत. अर्णव म्हणतो, रिक्षाने जायचंय का, ठीक आहे मग. असं म्हणून तो रिक्षा शोधू लागतो. तेवढ्यात त्याचा तोल जातो. ईश्वरी त्याला सावरते. अर्णव तिला म्हणतो, आपण असंच करायचं, मी पडायला लागलो की तू मला सावरायचं, तू पडायला लागली की मी तुला सावरायचं आणि असंच आयुष्यभर करत राहायचं. त्याची ही बडबड सुरू असते. तर ईश्वरी म्हणते, सर आपण घरी जाऊन बोलूया, आधी आपल्या रिक्षा शोधायची ना. अर्णव लगेचच फोन उचलतो आणि नशेतच फोन न लावताच शिर्केशी बोलू लागतो. शिर्के, मला आत्ताच्या आत्ता 10 रिक्षा पाहिजे आहेत. 10 नवीन रिक्षा खरेदी करा, त्यांना सात्विक फॅशनचा निळा रंग द्या, आपला लोगो लावा आणि आत्ताच्या आत्ता मला पाठवून द्या. ईश्वरी म्हणते, सर आपल्या घरी जायला एकच रिक्षा हवीये, 10 रिक्षा नकोय. अर्णव पुन्हा एकदा कानाला फोन लावतो आणि म्हणतो, शिर्के 10 रिक्षा कॅन्सल, फक्त एकच रिक्षा पाठवा आणि आपल्या सात्विक फॅशनचा कलर देऊन लोगो सुद्धा लावा. ईश्वरी म्हणते, सर घरी जायला रिक्षा हवी आहे, विकत नाही घ्यायची आहे, आपण भाड्याची रिक्षा पाहूया. अर्णव हा लहान मुलासारखा नशेत वागत असतो आणि ईश्वरी त्याला सावरत असते. हा सीन खूपच भारी आहे, खूपच क्यूट आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तेवढ्यात एक रिक्षा तेथे येते. ईश्वरी ही रिक्षाला थांबवते आणि दोघेही घराकडे यायला निघतात. पण अर्णवची तीच बडबड सुरू असते की मी पडलो की तू मला सावरायचं आणि तू पडली की मी तुला सावरणार. हे दोघेही रिक्षाने घरी येतात. घरी आल्यानंतर ईश्वरी रिक्षाचे पैसे देत असते. तोपर्यंत अर्णव हा मागे टेबलवर जाऊन बसतो. ईश्वरी पैसे देते आणि बाजूला पाहते तर अर्णव नसतो. ती खूप घाबरते. अर्णव सर असं म्हणून मागे पाहते तर अर्णव हा टेबलवर बसलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते, सर चला घरामध्ये, आपल्याला घरात जायचंय ना. अर्णव तिच्याबरोबर घरामध्ये येऊ लागतो. तेव्हा तो आकाशाकडे पाहतो. त्याला खूप चंद्र आणि तारे दिसतात. तो ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी पहा, आकाशात किती छान तारे आहेत ना. असं म्हणून तो चक्क ईश्वरीलाच इमॅजिन करू लागतो आणि म्हणतो, तो एक तारा म्हणजे तू आहे, दुसरा तारा म्हणजे तुझ्या गळ्यातलं मोठं मंगळसूत्र आणि तो तारा म्हणजे छोटं मंगळसूत्र, पहा ते तुझ्या कानातले. असं म्हणून तो ईश्वरीचं खूप कोड कौतुक करतो आणि ईश्वरीला सांगतो, तुला माहितीये का, जेव्हा तू रोज सकाळी तयार होत असते ना, माझं तुझ्याकडे बारीक लक्ष असतं की तू काय नेसते, काय घालते, कोणती साडी नेसलीये. मी सात्विक फॅशनचा CEO असलो ना तरी तू मला एक गोष्ट शिकवली आहे की जेवढं सिंपल असतं तेवढंच सुंदर असतं. तुझी सिम्प्लिसिटी हेच तुझं सौंदर्य आहे. तू इतकी सिंपल राहते तरी किती सुंदर दिसते. मला तर एक आयडिया सुद्धा सुचली आहे. आपल्या सात्विक फॅशनच्या अंडर मी तुझ्या लुकसारख्याच साड्या रिलीज करणार आहे. तुझा लुक संपूर्ण जगामध्ये हिट होईल. सगळेजण तुझ्यासारख्या साड्या नेसतील, तुझ्यासारख्या सिंपल राहतील. असं म्हणून अर्णव ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो. ईश्वरी चांगलीच कंटाळते आणि हात जोडून देवाला म्हणते, गणूबाप्पा
हे काय केलंय तू, आता मी यांना कसं सावरू, कसं समजावून सांगू. पण अर्णव मात्र ईश्वरीचंच कौतुक करत असतो की माझं तुझ्याकडे रोज सकाळी बारीक लक्ष असतं बरं का. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, सर हे तर मला माहीतच नव्हतं की तुम्ही माझ्याकडे एवढं बारीक लक्ष देता का, एवढं निरखून पाहता का. पण तेवढ्यात ती स्वतःच्या मनालाच विचार करते, ईश्वरी कोणतीही गलतफहमी नकोय, आता जे महत्त्वाचं आहे ना त्याकडे लक्ष दे. असं म्हणून ती अर्णवला म्हणते, अर्णव सर चला आता घरामध्ये. पण अर्णव तिचं काहीच ऐकत नाही आणि तिची स्तुती करतच असतो. एखाद्या लहान मुलासारखा तो नशेत बडबड करत असतो आणि ईश्वरीचं कौतुक करत असतो. तर इकडे राजेश हा फोनवर एका माणसाला सांगतो, मी काय तुमचे पैसे घेऊन पळून जाणार आहे का, तुमचे पैसे आणि व्याज मी लवकरात लवकर चुकतं करेल. त्याच वेळेस अंजली तेथे येते आणि विचार करते, एवढ्या रात्री हे कोणाशी बोलताय. राजेश फोन कट करतो आणि मागे वळून पाहतो. त्याला वाटतं हिने आपलं काही ऐकलं की काय. अंजली विचारते, तुम्ही कोणाशी बोलत होता. तेवढ्यात राजेशला ईश्वरी आणि अर्णवचा गोंधळ ऐकू येतो आणि तो म्हणतो, ते जाऊ दे, बाहेर ईश्वरी आणि अर्णवचा आवाज येतोय ना, एवढ्या रात्री ते काय गोंधळ घालताय. अंजलीला सुद्धा हा आवाज येतो आणि हे दोघेही त्यांना पाहायला बाहेर जातात. तर इकडे अर्णव हा चांगलाच गोंधळ घालत असतो. ईश्वरी त्यांना समजावून सांगते, सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आता घरात आहे, आपण दोघांनी एकमेकांबरोबर छान वेळ घालवायचा आहे. चला तुम्हाला रेड रोजेस सुद्धा हवे ना, आपण रूममध्ये जाऊया. पण तुमचा टास्क हा आहे की तुम्ही एकदम शांतपणे जायचं आणि आवाज नाही करायचा. अर्णव तोंडावर बोट ठेवतो पण क्षणातच त्याचा गोंधळ सुरू होतो. ईश्वरी त्याला बजावते, तुम्हाला सांगितलंय ना, ओरडू नका, बोलू नका, जोरात बोलायचं नाही. अर्णव हा पुन्हा तोंडावर बोट ठेवतो. ईश्वरीला आनंद होतो पण अर्णवची बडबड पुन्हा एकदा सुरू होते. अर्णव हा आरडाओरडा करत असतो, नाचत असतो, बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक लागलेलं असतं आणि अर्णवचा डान्स सुरू असतो. ईश्वरी त्याला सावरत असते. अंजली आणि राकेश तेथे येतात आणि हे पाहून अंजलीला खूप आनंद होतो. तर राजेश मात्र खूप चिडतो. तो म्हणतो, हे काय चालू या दोघांचं, अर्णव काय नशेत आहे की काय, असा वेड्यासारखा का वागतोय. तर अंजली त्याला म्हणते, तो ईश्वरीच्या प्रेमाच्या नशेत आहे, त्यांना एन्जॉय करू द्या, हेच त्यांचे दिवस आहेत एन्जॉय करण्याचे. राजेश म्हणतो, मी जाऊन त्याला थांबवतो. तर अंजली त्याला म्हणते, नाही नाही तुम्ही नका जाऊ, त्यांना त्यांचा एन्जॉय करू द्या. राजेशला खूप राग येतो आणि तो मनात म्हणतो, काय बावळट बायको आहे, हिला चांगलं सटकून काढायला पाहिजे. येथे माझा जळफाट होतोय आणि तिला काय त्यांना एन्जॉय करू द्यायचंय. पण अंजली ही राजेशचा हात पकडून त्याला रूममध्ये घेऊन जाते. त्यामुळे राजेशचा नाईलाज होतो. अंजली चांगलीच खुश असते. तर इकडे अर्णवचा चांगला डान्स सुरू असतो. त्याचे खरं सांगायचं तर वेडेचाळे सुरू असतात आणि ईश्वरी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, शांत करत असते. ती त्याला म्हणते, अर्णव सर आता आपलं मध्ये जावंच लागेल, किती थंडी आहे बाहेर, तुमच्यासाठी सरप्राईज आहे ना, त्यासाठी रूममध्ये जावंच लागेल. अर्णव तयार होतो, ईश्वरीच्या गळ्यात हात ठेवतो आणि हे दोघेही जाऊ लागतात. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय. तो पुन्हा पुन्हा आय आय असं म्हणत असतो. ईश्वरी विचारते, सर पुढे बोला ना. तर अर्णव पुन्हा तेच म्हणतो, आय वॉन्ट टू आस्क यू, तू माझ्यावर का चिडली होती. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, सर आता खूप झालंय, चला माझ्याबरोबर. पण अर्णवचा डान्स सुरूच असतो, त्याचं वेडवाकडं वागणं सुरूच असतं. त्यामुळे ईश्वरी खूप हतबल होते, खूप चिडते आणि विचार करते, सर आता तुम्ही नशेत आहात ना, म्हणून मी काही बोलत नाहीये, पण उद्या सकाळी मी तुम्हाला चांगली शिक्षा करणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला रूममध्ये घेऊन जात असेल, पण अर्णव तिला म्हणणार की माझी पावलंच पुढं जात नाहीये, मी 2 पायऱ्या वर चढतोय तरी जिने संपत नाहीये. कारण अर्णव हा 2 पायऱ्या वर चढतो आणि 2 पायऱ्या खाली येतो. ईश्वरी त्याला कसंबसं रूममध्ये घेऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव हा ईश्वरीला सॉरी म्हणण्यासाठी चक्क एक सॉरीचं कार्ड आणि काही मिठाई मागून घेतो. ईश्वरीला आनंद होतो, पण अर्णववर चिडल्यामुळे ती चक्क आकाशला हे सॉरीचं कार्ड आणि मिठाई देऊन टाकते आणि म्हणते, मला हे काही नकोय, आकाश सर हे तुम्हालाच ठेवा. त्यामुळे अर्णवला प्रश्न पडेल की आता ईश्वरीला कसं मनवायचं. म्हणजे एकूणच आजचा एपिसोड तर खूप भारी होताच, पण आता ईश्वरीला अर्णव कसं मनवणार हे पाहायला सुद्धा खूपच मजा येणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद.